जर तुमचं वजन कमी होत नसेल तर रात्रीच्या जेवणामध्ये हे बदल करा, लवकर तुमचं वजन कमी होईल. नमस्ते, मी अनिता. व्यास योगामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप स्वागत. रात्री आपण खूप उशिरा जेवतो, त्याच्यामध्ये आपण खूप जड जेवण करतो, खूप गोड खातो, खूप तेलकट खातो. मग आपल्याला पचत नाहीये, कारण की रात्री आपलं डायजेशन खूप स्लो असतं. मग त्याचं रूपांतर फॅटमध्ये होतं, मग आपलं वजन खूप फास्ट वाढतं. त्यामुळे तुम्हाला मी आता जे सांगणार आहे, रात्री आपण जेवण कसं करायचं ते फक्त तुम्ही फॉलो करा. बघा, तुमचं वजन लवकर कमी होणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला रात्रीचं जेवण लवकर करायचंय. 8च्या आतमध्ये तुमचं रात्रीचं जेवण झालं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला खूप हलकं जेवण करायचंय, जे की ज्याच्यामध्ये सूप, दाल खिचडी किंवा प्रोटीन खूप असेल, सॅलड असेल, असं तुम्हाला रात्रीचं जेवण करायचंय. जर तुमचं सूप पिऊन काय होत नसेल तर त्याच्यासोबत तुम्ही 2 अंडी खाऊ शकता. दाल खिचडी खाऊन सुद्धा तुमचं काय होत नसेल एखाद्या दिवशी, तर तुम्ही त्याच्यासोबत खूप सारं सॅलड घ्या. जर एखाद्याला खूप भाजी भाकरीच खायची सवय असेल तर तुम्ही भाजी भाकरीसोबत सुरुवातीला एक मोठा बाउल भरून सॅलड खा. त्याच्यामध्ये काकडी, टोमॅटो, गाजर, बीट भरपूर घ्या. त्याने तुमचं पोट बऱ्यापैकी भरा आणि मग तुम्ही अर्धी भाजी भाकरी खाऊ शकता. दाल खिचडी पण बनवताना तुम्हाला खूप साऱ्या भाज्या ॲड करायच्या आहेत, खूप साऱ्या डाळी ॲड करा आणि थोड्या प्रमाणात तुम्हाला त्याच्यामध्ये राईस ॲड करायचा आहे. असे तुम्हाला दाल खिचडी बनवून खायचं आहे. अशा प्रकारे तुमच्या रात्रीच्या जेवणामध्ये प्रोटीन्स खूप असले पाहिजेत. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर संध्याकाळी खाऊ नका. सकाळी तुम्हाला नॉनव्हेज खायचं आहे, कारण की ते पचायला खूप जड असतं. रात्री आपलं मेटाबॉलिझम खूप स्लो असतं. त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे, नॉनव्हेज तुम्हाला सकाळी खायचं आहे. तुम्हाला रोज रात्रीच्या जेवणामध्ये भाजी, पोळी, भात घ्यायचं नाहीये, कारण की त्याच्यामध्ये कार्ब्स खूप असतात. त्यामुळे आपलं वजन खूप फास्ट वाढतं. आता मी जे तुम्हाला सांगितलं लाईट, जे की तुम्ही सूप घेऊ शकता, अंडी खाऊ शकता, दाल खिचडी खाऊ शकता किंवा तुम्ही वेगवेगळे पराठे बनवून खाऊ शकता. एक दिवशी तुम्ही पनीरचा पराठा बनवू शकता, एक दिवशी तुम्ही वेगवेगळ्या भाज्या ॲड करून असे तुम्ही पराठे बनवून सुद्धा खाऊ शकता, कारण की ते सुद्धा पचायला हलकं असतं. रात्रीच्या जेवणामध्ये तुम्हाला तळलेलं, ज्याच्यामध्ये तेल जास्त आहे असं काही खायचं नाही. ज्याच्यामध्ये साखर खूप आहे, गोड खूप आहे, असं तुम्हाला काहीही खायचं नाही. बेकरी प्रॉडक्ट्स खाऊ नका. पिझ्झा, बर्गर हे आपले शत्रू आहेत असं समजायचं आणि काही खायचं नाहीये. जे मी तुम्हाला आता सांगितलं, ज्याच्यामध्ये प्रोटीन्स खूप आहे, हलकं आहे, ते तुम्हाला फक्त रोज खायचं आहे आणि तुमचं वजन लवकर कमी करायचंय. आणि तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, झोपायला जायच्या अगोदर तुम्हाला 2 तास जेवण करायचंय. लगेच जेवण केलं आणि झोपायला गेले असं करायचं नाहीये. म्हणून जास्तीत जास्त लवकर जेवण करा. आणि रोज तुमचं जेवण झाल्यावरती तुम्हाला 10 मिनिटं चालायचं. त्याने तुमचं डायजेशन सुधारतं आणि तुमचं वजन लवकर कमी व्हायला मदत होते. आता जे मी तुम्हाला डाएट सांगितलं ते एकदम सोपं आहे. त्यात महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत? तुम्हाला लवकर जेवण करायचं आहे आणि खूप हलकं जेवण करायचं आहे. ज्याच्यामध्ये प्रोटीन जास्त आहे ते फक्त तुम्हाला खायचं आहे. दिवसभरामध्ये पाणी खूप प्यायचं आहे आणि रात्री जेवण झाल्यावरती तुम्हाला 10 मिनिटं चालायचं आहे. तुम्हाला गोड काहीही खायचं नाही, तेलकट खायचं नाही, बेकरी प्रॉडक्ट्स कोणतेही खायचे नाहीत. जर तुम्ही हे फॉलो केलं तर तुमचं लवकर वजन कमी होणार आहे. जर तुम्हाला डाएटविषयी काही प्रश्न असतील, शंका असतील तर बिनधास्त मला कमेंट्स करून विचारा. मी नक्की रिप्लाय करेल. या व्यतिरिक्त तुम्हाला योगासनांबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील, कोणती योगासने कधी करावीत, वजन कमी करण्यासाठी कोणती योगासने करावीत किंवा कोणत्या आजारासाठी कोणती योगासने महत्त्वाची आहेत, असे तुम्हाला काही प्रश्न असतील ते बिनधास्त विचारा. मी नक्की रिप्लाय करेल. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नंतर भेटू नवीन एका व्हिडिओसोबत. धन्यवाद.